So welcome back for the series of lectures for the engineering mechanics. In the last lecture, we had seen the method of resolution and composition, in which we had seen how to resolve, why to resolve, then how to compose and why to compose. Okay, so we'll go for the quick review of that and then we'll start for our regular discussion part. So resolution is nothing but the method of splitting or dividing a given force into its components or various components we can say, or number of components we can say, such that its effect on the body will not get changed. म्हणजेच काय तर रिझोल्युशन करणे म्हणजे काय किंवा रिझॉल्व्ह करणे म्हणजे काय तर दिलेल्या फोर्सला वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड करणे, दिलेल्या फोर्सला वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करणे, स्प्लिट करणे. परंतु स्प्लिट करताना कशा पद्धतीने करायचा तर त्याचा जो मूळ इफेक्ट होता, जो त्याचा इफेक्ट होणारा होता बॉडीवरती, तो इफेक्ट हा अजिबात चेंज नाही झाला पाहिजे आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण त्या फोर्सला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करतो त्यावेळेस त्या डिव्हायडेशनच्या मेथडला किंवा त्या फोर्सला वेगवेगळ्या पार्ट मध्ये ब्रेक करण्याच्या मेथडला रिझोल्युशन असं म्हटलं जातं. मग रिझोल्युशन आपण का केलं होतं तर ज्या वेळेस भरपूर फोर्सेस ऍक्ट होतात, म्हणजे फोर्स सिस्टम बॉडीवरती ऍक्ट होते आणि त्यांचा जर का आपल्याला सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह फोर्स म्हणजे रिझल्टंट काढायचा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला सर्व फोर्सेस जर का ऍक्सियल नसतील, म्हणजे एक्स आणि वाय ह्या दोन ऍक्सिस वरती ऍक्ट होत नसतील, म्हणजे कुठेतरी अँगलने काहीतरी अँगलने ऍक्ट होत असतील तर त्या केसमध्ये त्या सर्वांची आपल्याला ऍडिशन डायरेक्टली करता येत नाहीये. मग त्या केसमध्ये काय करावं लागतं तर आपल्याला दिलेल्या फोर्सला त्यांच्या एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग रिझॉल्व म्हणजे स्प्लिट करावं लागतं. म्हणजे त्याचे कॉम्पोनंट जे आहेत ते आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिसला किती असेल ते काढावा लागतो. आणि तो काढून नंतर आपण काय करतो तर प्रत्येकाचा कॉम्पोनंट हा अलॉंग द एक्स ऍक्सिस असणारा त्याची ऍडिशन करतो, त्याला आपण समेशन एफ एक्स असं म्हणतो. आणि प्रत्येक फोर्सचा वाय कॉम्पोनंट ह्या सर्वांची ऍडिशन करतो, आपण त्याला समेशन एफ वाय असं म्हणतो. आणि ऍट द लास्ट आपण काय करतो तर समेशन एफ एक्स आणि एफ वाय आपल्याला मिळाले. म्हणजे समजा आपल्याकडे 10 फोर्सेस होती, बॉडीवरती ऍक्ट होत होती, आपण काय केलं त्यांना रिझॉल्व्ह केलं, म्हणजे त्यांचे काय झाले 10 एक्स कंपोनंट झाले, 10 वाय कंपोनंट झाले. त्यांना आपण कंबाईन केलं, म्हणजे एक्स वाले एकत्र केले आणि वाय वाले एकत्र केले, म्हणजे कॉम्पोजिशन केलं. जेणेकरून काय झालं टोटल 20 कॉम्पोनंटचं पार्ट किंवा टोटल 20 भागांचं आपण कन्व्हर्जन हे दोन भागांमध्ये केलं. कोणत्या एक्स वाले आणि वाय वाले. नंतर ना पुन्हा आपण कॉम्पोजिशन करतो त्याचं, म्हणजे काय करतो त्या एक्स आणि वाय ला म्हणजे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय ह्या दोघांना कंबाईन करतो, म्हणजे कंपोज करतो आणि त्यांचा एकच फोर्स आपण रिप्रेझेंटेटिव्ह काढतो, त्याला आपण रिझल्टंट आर असं म्हणतो. ओके. आणि आपण जे रिझोल्युशन केलं होतं एक्स आणि वाय ऍक्सिसला त्याला आपण ऑर्थोगोनल रिझोल्युशन किंवा त्याला रेक्टँग्युलर रिझोल्युशन असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ट्रीटेड ऍज एन ऑर्थोगोनल रिझोल्युशन. ओके. So that part we have discussed already in a last part. Now I would like to go for just a minute. We'll go for the another part of a discussion we can say. So consider a force F of a magnitude say 100 newtons we'll consider, and it is acting at an angle of 70 degree with respect to horizontal. So we'll consider that this is a force F which is acting at an angle of 70 degree with respect to a horizontal. Means we'll consider that this is a x-axis and here this is a y-axis we can say. Just a minute. This line was somewhat, just a minute. Okay, so consider this as a y-axis over here, and angle made by that force with respect to horizontal is a 70 degree. We are considering angle as a 70 degree. So this angle theta will assume as a 70 degrees and force F is equals to 100 newtons. Now this is a condition which is given to us. हे आपल्याला दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे, find its orthogonal components, means fx and fy are asked to calculate. आता पहिल्या स्टेप मध्ये काय चेक करायचं तर दिलेल्या फोर्सचा अँगल हा एक्स ऍक्सिस बरोबर आहे का. तर या केसमध्ये आहे का रे एक्स ऍक्सिस बरोबर अँगल याचा. Yes, sir. यस. नेक्स्ट स्टेप काय करायची तर त्याचा क्वाड्रंट कोणता आहे बघायचं. तर हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे. First फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग जर का याचा क्वाड्रंट हा फर्स्ट असेल
तर एक्स आणि वाय कॉम्पोनंट प्लस येणार की मायनस येणार? Both are Positive. positive. Both are plus. सो बोथ Positive. पॉझिटिव्ह. मी तो ब्रॅकेट मध्ये टाकतोय, एक्स आणि वाय दोघं पॉझिटिव्ह असणार, कारण फोर्स आपला कसा आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, तर याला रिझॉल्व्ह करतो. आता रिझॉल्व्ह करतो म्हणजे काय, समजा मी त्या फोर्सची डायरेक्शन जी आहे, जो फोर्स आपला तो साईडला घेतला, सुरुवातीला आहे ती फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन काढून घ्यायची. या एरो बेसच्या पाठीमागं काही अंतरावरती त्याला एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन काढून घ्यायची. म्हणजे काय करायचं, तर एक आडवी लाईन घ्यायची काही अंतरावरून. ही असेल आपली आडवी लाईन, हा असेल आपला एक्स ऍक्सिस, आणि जिथं इंटरसेक्ट झाला तिथून एक व्हर्टिकल लाईन काढायची, तो असेल आपला वाय ऍक्सिस. ओके, हा झाला वाय ऍक्सिस. आणि दिलेल्या फोर्सचा अँगल हा आपला थीटा इथं आहे, हा आपला फोर्स एफ आहे. बरोबर. त्यानंतर ना या फोर्सचे कॉम्पोनंट जर आपण बघितले तर अलॉंग द एक्स ऍक्सिस काय असणार आहे, एक्स कॉम्पोनंट असणार आहे, आणि अलॉंग द वाय काय असणार, त्याचा वाय कॉम्पोनंट असणार आहे. Y component. Exactly. So this will be the x component, x we can say, and along the y-axis, this will be the y component of the force. This is the Fy. Okay. Now we are knowing that x component म्हणजे काय असतो? Cos theta. Cos theta. Cos theta. F cos theta. F cos F cos theta. परंतु कंडिशन काय असते, कंपल्सरी फोर्सने केलेला अँगल हा आपला एक्स ऍक्सिस बरोबर पाहिजे. म्हणजे ज्या ऍक्सिस बरोबर त्याने अँगल केला तो कॉम्पोनंट हा कॉस असणार. इथं एक्स ऍक्सिस बरोबर केलेला आहे म्हणजे एक्स कॉम्पोनंट काय येणार, तर कॉस येणार. एफ कॉस थिटा येणार, आणि एफ वाय काय येणार आपला, तर तो एफ साइन ऑफ Sin थीटा. theta. ओके. नाउ पुट अप द व्हॅल्यूज. Now put up the values here. Fx is equal. Okay. So now Fx is equals to F cos theta. Now put up the values. So F cos of theta. So that is equals to, F means force. Its magnitude is 100. Cos of theta is a 70. So how many newtons? 34.20. Check करा सर्वांनी. 34.0 का? 20. 34.20. पुढचा डिजिट काय आहे? 20. 202 ना? 202. 202 Newton. So this is our x component. It is a positive. Okay. Then similarly we have to find out the y component. So y component, we are knowing that F sine of the theta. F means force, that is 100. Sine of a theta. Theta is a 70 degrees. So what is the magnitude? 93.9. 969. 93.969 newtons. Okay. This is the y component of a given force, we can say. Okay. Okay. So now we will go for the next example. Here is आपलं पहिलं. Now suppose that a force is given to us, say like that, it is in a third quadrant, second quadrant. We will consider that this is a force. We'll consider its a magnitude as a say 200 Newton, and they had given us a slope of the force. त्याने आपल्याला काय दिलेला इथं, तर फोर्सचा स्लोप दिलेला आहे. Suppose that this is a 1:3. This slope is given to us, and they have asked to find out fx and fy. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, fx and fy कॅल्क्युलेट करायचं आहे. So what is the first step here? पहिला काय करून घ्यायचं इथं, अँगल काढून घ्यायचं. पहिल्यांदा थीटा काढून घ्यायचं. एक्झॅक्टली. सो फर्स्टली वी विल कॅल्क्युलेट द थीटा. म्हणजेच काय, अँगल आपल्याला काढायचा आहे. ओके. सो फॉर थीटा आय वुड लाईक टू राईट. मग थीटा कसा असणार याचा, हा मी थोडासा एक्झॅक्टली. Before that I would like to enlarge the same. Suppose that this is a given force, then I would like to go for x and y axis also. तर x axis कुठं काढायचा, या फोर्सच्या थोडासा पाठीमागं घ्यायचा एरो हेडच्या. Suppose that this is our x axis, and through the intersection we will have the y axis here, somewhat like this. आणि हा त्याचा अँगल असेल थीटा. तर त्यांनी काय केलेलं आपल्याला, थीटा डायरेक्ट दिलेला नाहीये, मग काय केलेलं त्यांनी आपल्याला स्लोप दिलेला आहे. किती आहे, 1:3.
1 व्हर्टिकल आहे म्हणजे y आहे आणि 3 हॉरिझॉन्टल आहे आणि हा आपला दिलेला फोर्स F इज इक्वल्स टू 200 न्यूटन आहे. तर ज्या ज्या वेळेस स्लोप दिलेला असेल त्या वेळेस डायरेक्टली काय आपल्याला माहिती आहे स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा, बरोबर, और टॅन थीटा इज इक्वल्स टू स्लोप व्हॉट एव्हर इट मे बी. आणि टॅन थीटा म्हणजे काय असतो नेहमी y/x असतो. क्लिअर. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू y किती इथं 1 1 1 बरोबर अपॉन x किती आहे 3 1/3. So theta will be tan inverse of 1/3. Okay. Take the magnitude. Tan inverse 1/3. What is the magnitude? 0.3333. Directly, I would like to go for magnitude here. Theta. Okay, मी step लिहितो. Tan inverse of 0.333 ना. बरोबर का नेल्सन नंबर आहे ते पुढे 3 कंटिन्युएशन आहे त्याच्यामुळे आपण 4 करायचं त्याला. सो थीटा इज इक्वल्स टू थीटा सांगा किती आला 18.469. 18.469 की 435 435 येते 18.435 435 येते 5 वाला. ओके. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ अ थीटा. आता आपल्याला थीटा मिळाला कसा मिळाला हॅलो सर, जर 0.334 घेतलं तर now we have calculated the angle theta. How we have calculated? We have calculated angle theta from the given slope. स्लोप म्हणजे काय असतो tan theta असतो, बरोबर. y upon x ज्या ज्या वेळेस स्लोप दिलेला असेल त्या वेळेस डोळे झाकून थीटा x ऍक्सिस बरोबर घ्यायचं आणि काय लिहायचं tan theta is equals to y/x लिहायचं, बरोबर. आपण तो स्लोप काढून घेतलेला आहे. आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे fx आणि fy लिहायचे. आता याचा x कुठं असणार आहे लेफ्ट हँड साइडला असणार आहे. सो दिस विल बी इट्स x कंपोनंट fx वी कॅन से. आणि व्हर्टिकली अपवर्ड काय असणार आहे तर याचा y कंपोनंट fy असणार आहे. तर मला सांगा y कंपोनंट प्लस असेल की मायनस असेल प्लस y कंपोनंट y कंपोनेंट प्लस असेल y प्लस असणार कारण व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि x काय असेल मायनस मायनस कारण तो लेफ्ट हँड साइडला आहे. f cos of theta. Now put up the values here. So fx is equals to minus f cos theta. That is a minus 200 cos of the angle. That is a 18.435. What is the magnitude? मॅग्निट्यूड सांगा किती येते 189.737 न्यूटन्स. बरोबर आहे का बघा सर्वांनी चेक करा. दिस विल बी मायनस, बरोबर ना. हा देन गो फॉर द y कंपोनेंट. fy is equals to f sin of the theta. Put up the values. Force is a 200 sine of given angle 18.435. What is the magnitude? 63.246. 63.246. 63 के 62? 246 62 ना 63 exactly. 63.246 newtons. Now take down the next one. I would like to go for the axis firstly here. Suppose that this is our x-axis and this is our y-axis. Let it be arrowhead, doesn't matter about it. Okay, then we'll consider now the force. Okay, so the force I would like to consider in a fourth quadrant. This is a force and I would like to go for its magnitude as
It's a slope I would like to go for firstly. Suppose that this is its slope. Just a minute, arrow by mistake I had taken over here in. Just a minute. We'll consider it's a slope. Okay. Now consider it's a magnitude of the force F as a say a 700 newtons, and slope we'll consider as a 3:4. Slope as a 3:4. This is our x-axis. This is our y-axis. Hello. And we have to find out the, okay. Now the slope is given to us as a 3:4. Now, what is the first step here? What is the first step? Find theta. काढायचा. पहिला Angle theta काढायचा. बरोबर. So let this is a theta. हा जर का theta असेल तर बरोबर x axis बरोबर केलेला theta असेल. आतमध्ये लिहायची काही गरज नाहीये, but time being I'm writing over here in. So for theta, how to find out the theta? Tan theta is equal Tan to theta, y. exactly. Slope Equal by y by x. That is a theta is equal to tan inverse of y is a 4 या 3 3 upon 4. So theta is equals to, directly calculate the theta. What is the magnitude? Seventeen point eight nine one. 36.87 येते का बघा? हाँ हाँ, सर 36.8 हाँ सर 36 36.87 हाँ, बरोबर ना? 869 869 87 हाँ 87 बरोबर ना? हो Okay. सर Now what is the next step? yes sir Hello, F sir. quadrant. Now we have to judge the, now we got the angle. Now we have to judge the quadrant. So already we are knowing it is in a which quadrant? Fourth. It is in a fourth quadrant. quadrant So, I would like to write along the x-axis as it's a x component. बरोबर आहे का? हा right side ला x component असणार. fx is equals to f cos theta. yes sir आणि हा पॉझिटिव्ह असणार. बरोबर आहे का? राईट साइडला आहे. Yes, sir. आणि हा याचा y कंपोनंट असेल खाली येणारा. एफ वाय इज इक्वल्स टू प्लस की मायनस? निगेटिव्ह असणार Minus. मायनस Minus. का बरं मायनस? y axis ला negative y axis ला. Negative. Exactly. Now डाउनवर्ड निगेटिव्ह exactly. Now find out the magnitudes. So fx is equals to f cos theta. That is equals to force F is a 700 cos of theta as a 36.87. That is equals to 700 cos 36.87. 559 559. Check करा. 999 आहे. बरोबर आहे का? yes So we consider the 4 digits. Sir, 999 999 twice. Sorry. 999 twice. So it's not necessary to go for the fourth one. Newton. बरोबर आहे का? Check करा. Yes, sir. Now go for the y Yes, sir. component fy. That is a minus f sine of theta. Minus sign because it is along the negative y-axis. So that is equals to minus 700 sine of 36.87. Go for Minus 420.001 minus 420 na? हाँ, Yes, yes, minus 40.001. 420 001 Newton. न्यूटन पण पॉइंटच्या नंतर असेल तर आपण ते कन्सिडर करत नाही ना. 001 third digit है ना? Third digit. What we have decided? We have decided to go for 3 digits. So we'll go for that one. थर्ड डिजिट पण 0 असेल तर Okay. So now we'll go for the next one. Next example I would like to go for. Just a minute.
find, write down, find orthogonal components, find orthogonal components of all forces and their corresponding summations Okay, so here I would like to go for a force system instead of a single force. Now we'll go for a force system acting on a object. Suppose that this is a x-axis and this is our y-axis. Okay, so forces I would like to go for. Suppose that this is our force F1. Just a minute. So this is a force F1 I would like to consider along the positive x-axis. Then this is our force F2. Angles I would like to go for after some time. Angle थोड्या वेळाने मी देतो तुम्हाला त्यांचे. Then F3 is along the positive y-axis. F4 is inclined by some angle to the x and y axis. Then this one I would like to consider as a F4 along the negative x-axis. Then here as a F5. Then F6 along the negative y-axis. 6, 7, whatever it may be in sequence we'll go for. This is a F's next one. Okay, so now we'll consider that this is a rigid object or a point we'll consider it on, आणि याच्यावरती सर्व forces act होतात असं आपण assume करूया. Suppose that this is a force F1, say 100 newtons. Force F2, say 200 newtons. Its angle we'll consider as a 30 degree with respect to horizontal. Okay, then force F3 will consider as a 300 Newton. Then this is a F4 of 400 Newton and its angle with respect to the y-axis will consider as a 45 degrees. Then this is a F5 will consider magnitude as a 500 Newton. F6 600 newtons. Its angle with respect to vertical will consider as a 60 degrees. Then this has a F7 700 newtons, and lastly F8 as a 800 Newton. And for this force I would like to consider as a slope, say 3:4. Okay, so this is a force system which is given to us, and as per that we have to find out the firstly components of each and every force, and then we have to find out the summations of those components, means summation Fx and summation Fy we have to find out over here. Okay, now we will resolve the forces. Now regarding the force F1, याला रिझॉल्व करायची गरज आहे का रे? नाही. नाही. का बरं रे? Why to not? Along the x-axis line. Along the Along the x-axis. Y component 0. Okay. The y component 0. Okay. Along with this force F1, या force F1 बरोबर आणखी कोण कोण आहे की ज्यांना रिझॉल्व करावं लागणार नाहीये? F3, F5, F7 या चौघांना रिझॉल्व करायची गरज नाही, मी त्यांना अंडरलाईन केलेलं आहे. बरोबर. नाउ we'll go for the next one. F2 will be required to be resolved. बरोबर. So firstly we will draw the x-axis. We will draw firstly the x-axis for that. So this will be, it's the x component we can say, Fx, and from the same point there will be the y component, that is a Fy. But this will be F2y and this will be F2x. Isn't it?
f2x will be f2 cos theta. बरोबर आहे का बघा, चेक करा. Is it correct? Plus f2 cos theta. Yes, sir. Okay. So put up its magnitude. 200 cos of 30. That is equals to 173.20. 173.205 newtons. Okay. Now, similarly, f2y is equals to f2 sin theta. That to be positive. That is equals to 200 sin 30. Is it 100? Yes. Because sin 30 is a Yes, half. sir. Okay. Sir. Unit will be Newton. Me unit लिहित नहीं है. Newton. Unit will be Newton. Now, f3 will not be required to be resolved. Yes. Now, Yes, sir. next one, f4. It is inclined. So, firstly, it will be required to get its angle with respect to x-axis. दिलेला angle हा y बरोबर आहे. आपल्याला x बरोबर करावं लागेल पहिल्या स्टेपला. तो किती Yes. असेल? 45. किती असेल? 45. 45. So, सर firstly, आवाज ब्रेक होतोय. so I would like to make its angle with respect to x-axis as a 45 degree. Now, resolve it. Draw the horizontal line. This will be a horizontal line. तरी चालतंय ना. Now, so its x component will be f4x. Is it minus or plus? Minus. Minus. Because it is towards the negative side. Negative we can say. So minus f4 cos of its angle. जो काय असेल तो. So that is a minus 400 cos 45. So what is the magnitude? Minus 282.842. Minus 2. Minus 282.284. No, Yes. 842. 283 येईल sir. 842. Okay. So now it's a y component plus or minus? Plus. Plus. plus F4y will be f4 sine of the theta. That is equals to 400 sine 45. 400 sine 45, and that is equals to once again 282.42. 0.842 newtons. बरोबर? Now, Yes, next sir. force F5 resolve करायची गरज आहे का? No, sir. No, No, sir. No. No. Next one, 600. What is the first step for 600? X सोबत अँगल करायचा पहिल्यांदा. X सोबत अँगल घ्यायचा. 30 degree. किती डिग्री Theta येणार? 30. 30 30 degree. येणार. बरोबर. आता पुढे काय करायचं? X component, Y component. एक्झॅक्टली. म्हणजे आपण पहिल्यांदा x ऍक्सिस काढूया, हॉरिझॉन्टल लाईन. So this will be its x component, and through the same vertically downward there will be the y component. आता f6x हा प्लस की मायनस? Minus. Minus. It will be minus because towards the left hand side. So minus f6 cos of theta. Put up the values. Minus 600 cos 30. What is the magnitude? Minus 519.615. Minus 519. Huh? 0.615. 615. 615 newtons. Okay. Now f6y plus or minus? minus Minus because Downward. Downward. Exactly. So minus f6 sine of the theta. Put up the value. Minus 600 sine of 30. Is it 300? Yes, sir. Minus 300. Minus Exactly. 300. 300. मी इकडच्या बाजूला लिहितो याचा आन्सर. It is a minus 300 300. Newton. Newton. Okay. Now f7 रिझॉल्व करायचं लागते का?
No. हो सर. No, sir. Then for F8, first step काय करायला लागेल F8 साठी? थीटा काढून घ्यायचा. Tan y upon x. Tan theta is equal to y by x. Exactly. So theta will assume firstly. Then tan of the theta is equals to y by x is equals to y is a 3, x is a 4. By 3 by 4. 4. by 4. What is the theta now? 36.869. 36.869 म्हणजे 36.87. Yes, sir. हा yes sir. Okay. Yes, sir. Then resolve it. This will be x component and here it will be y component. थोड़ा सा खाली घेतो y component याचा. Okay. So x component F8 plus या minus? Plus Plus F8 cos theta that is equals to 800 theta. cos of 36.87. What is the magnitude? Be fast. 639.99. 639.999. 639.999. 0.999. Okay, great. F8